गावातल्या श्रीमंताईले तुम्ही घरकुलं देऊन राहिले, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. जराशा जणाऱ्या मनाच्या. हा बुडा गरीब आहे, तो देवलाल भाऊ गरीब आहे, त्याला घरकुलं भेटले पाहिजे. तर नाही, त्याला नाही घरकुलं. हे 10 एकरावाल्याला 15 एकरावाल्याला घरकुल देऊन राहिले. याचं सलाबचं घर, हा तरी याने घरकुल. गंठन गडबड करू नको ना, त्याला भेटतील ना. थांब ना तू जरा शांत ठेवणे. सरपंच सारेले देतात का सरपंच? हो गड्या गंठन, मी सारेले देतो ना. एक एक यादी येऊन राहिली आता. यायचे नाव मी पाठवलात ना, बस आले यायचे की बस यायले घरकुलच. हा तुला सांगतो. काय फेकून राहिले तुम्ही? हा बस यादी आली की देतो घरकुल, यादी आली की नुसतं थापायला लावलेलो काय ठेवण्या घरी बैले. हे बिचारे आशावर बसतात की लेक आपलं घरकुल येईन, बांधू आपण, सलाब टाकू, भला न करू. पण काचं काही घरकुल, काचं काही घरकुल, हे द्यायलाच बसेल नाहीत ना. ग्रामपंचायत आले. बा गंठन फेकत नाही ना बाबा, देतो ना मी 100% यावेळेस घरकुल देतो. तेव्हा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. तुम्हाला घरकुल भेटून जाईल म्हणजे भेटून जाईल. यावेळेस तुमचं लिस्टमध्ये नाव आणतो म्हणजे आणतो मी. हो काही करीन तिकडे, पण तुम्हाला घरकुल देवलाले घरकुल. जेवढे काही गरीब लोक असतील आपल्या गावात दारिद्र्यरेषेखाली सारेल घरकुल. सरपंच लेखा पा तुया पायातलं खेटोर काळ गळ्यान 2-4 मार बा मले. हा कसा हे तू ऐकू ऐकू माई उमर गेली ना गळ्या, पांडा झालो ना पुरा. आता दिसून नाही राहिलं, खलखल हात घालून राहिले, म्हातारा झालो मी. हे तापासून तू सांगून राहिला ना मला की बस बेटे बा आत्ता घरकुल तुम्हाला, बस आत्ता घरकुल तुम्हाला. काच काही घरकुल फरक. ऐकलं सरपंच, ऐकलं कुठं काय म्हणते. हा लाज वाटेल पाहिजे तुम्हाला जराशी जनाची मनाची. वाटू द्या जराशी. अन्न खाता की शेण खाता की गु खाता लहान लेकराचा कोणाचा. हा एवढा भ्रष्टाचार ना करू, फुटून निघीन बरं. हा कॅन्सर होईल, नाही तर दुसरी बिमारी होईल एखादी, नाही पोट फुटीन तुमचं ठुसकनी. गंठन या बेसरमाल किती बोललो तर काहीच नाही. मी नाही याची माय बहीण काढली, सारं झालं. पण हे ऐक आपल्या म्हटलं कोणी काही नाही. हे बेसरमात ऐकून घेतात मुकड्यानं, बैलासारखी मान हलवतात, झालं. यायले काहीच वाटत नाही. यायले फक्त राजकारण, पैसा, हा भ्रष्टाचार. बाजा कोणी न्याय नेत नाही. गंठन जाऊ दे, काही तोंड वाचू नको, चाल घरी आपल्या. हे देत नाही घरकुल सरपंच. इकडे पाहणं, तिकडे काय पाहून राहिले भामट्या, आणि इकडे पाहण माकडे. काही बसले आहे वातावरण. सरपंच कान उघडून आहे का? 2 दिवसात जर माणसाईले, या दारिद्र्याच्या खालेवाल्या माणसाईले, माया गरीब माणसाईले जर घरकुल जर भेटले नाही 2 दिवसात, तर फायदा तुम्हाला घर नाही राहणार राहिले, हे लक्षात ठेवता. हा काय गळा घंट्या धमक्याचे का गावातल्या माणसाला? धमक्या देऊन राहिला होतो तुम्हाला. धमक्या समजायचं काही समजा तुम्ही, पण कसं सांगून राहिलो मी तुम्हाला, चुटकी वाजून सांगून राहिलो. जर माणसांना जर घरकुल भेटले नाही तर पुढचा विचार पाहून घ्या तुम्ही. 2 दिवसात तुमचा कार्यक्रम. हा चला बडे बा, चला हे नाही मला. हो चाल भाऊ गंठन. अरे बा गंठन की याच्या पुढे किती तोंड वाचलं ना, तर हे देत नाही की हे लट्ट व्हायला, पैसा खाऊ खाऊ आपल्याला पैसे नाही द्यायला. आताही देन तू 10,000ची आहे ती गड्डी पा, घरकुलात नाव आणतात की नाही, पण आपल्याला पैसे नाहीत ना द्यायला. बडे बा तुम्ही टेन्शन ना घेऊ, तुम्हाला फुकटच घरकुल देईन मी. चला. हो बापा, हो सरपंच, हे वारावदान ठोकाचं पाणी. हा धमक्या देऊन राहिला बापा, का आता कसं करता? अरे बा नामदेवरा, टेन्शन आलं राजा. बेजा टेन्शन आलं राजा डोक्याले. द्या तुम्ही म्हटलं द्या सरपंच, काही होत नाही, द्या सारेल दिले बा. गावातले 10-15 एकर आले घरकुल, आणि आता सारं मा भोवती आणलं. हा नाचून राहिला मा भोवती. बरं सरपंच, आता जाऊ द्या हा विषय. आता चला आपण तुमच्या घरी जाऊ. हा तडसा बसू शांततेत, विचार करू या विषयावर. या घंट्याचा काय ना काही बंदोबस्त बसावा लागते आपल्याला, नाही तर सहज सारे पिते उघडं पडते आपलं. अरे बापा तुमचं काय जाणार आहे बा नामदेरा, काय मा आता गळ्याला फाशी लागली बा. आता हा पोऱ्या ऐकूनच नाही राहिला बा. गंठ्या कसं कुदून राहिला बा, मानानच बोट मोडून राहिला. जाऊ द्या, टेन्शन नाही घेऊ, आपण काय ना काही तोडगा काढू ह्याच्यावर. चला बरं तुमच्या घरी, तरचा बसू आपण खायचं. हा चला. अटसा कसं टाइमपास केल्यापेक्षा याचा कसं बिमोड करणार आपल्याला, काय ना काही पर्या काढाच लागेल ना. बाबा काय म्हणता तुम्ही, टेन्शन ना घेऊन मा घरी हे काढतो, तोडगा काढतो, हे करतो. मला तर काही सुसून नाही राहिलं. हा धमक्या देऊन राहिला 2 दिवसात घरकुल दिलं तर बरं म्हणते, नाही तर मग कामा घरात घालते का येईले. कसं हो बापा. चला ना, हो चला आपण काय ना काही तोडगा काढू. हा चला बा नामदेव. सगळ्या मुंशीराम हे काय आफत आली रे बापा. तोंडातला घास जाऊन राहिला का माया, बेकार आहे बा. काय बापा तुमची भोवती आली की आफत, मा भोवती आली ना बापा. मा घरी येऊन कुदून गेला तो. बेकार आहे बा तो, बेकार आहे.
तुझ्या काय झालं रे बा, तुझ्या काय झालं? तुझ्या मागं कोणती आफत आली? अरे बापा, तू गंठ्या आळवा देवडाच कुठून राहिला ना, मला घरकुल नाही भेटलो काय? त्या सरपंचाने दिलं मला घरकुल, मी सेटिंग लावून घेतलं. तो म्हणते याला घरकुलच कसं आहे भेटलं, याच्याकडे 10 एकर जमीन आहे, याचं हा आळवा देवडा कुठून राहिला बा? अरे बापा मंजीराम, तुले काय सांगू, माय घरी त्यानं तमाशा केला आणि येऊन याले कंदिलेले घरच कसं आहे भेटलं म्हणे, घरकुलच कसं आहे भेटलं, याच्याजवळ जमीन आहे म्हणे, 4 व्हीलर गाडी आहे, याला देऊन राहिले म्हणे, गरीबाला गावातल्या देऊन नाही राहिले. याचं कोण पोट दुखून राहिलं काय माहिती, या गंठ्याचं बा, या गंठ्याचं भलतंच पोट दुखून राहिलं सायाच्या. तो अगं करून पोकापणा करून राहिला हा लुच्च्या पागल सायला. गळ्या या पुऱ्या लय बोगसपणा करून राहिला, असा वाटतं असा झोळा, पण काय करतं, आपल्याला मारले जात नाही. मला आता काही आफतच ना करू, समोर लेखाचा गडबडच ना करू. हो ना बा, त्यावेळेस मोठं टेन्शन आलं. म्हटलं बा पण मस्त भेटलं आपल्याला घरकुल, आता मस्त वाडग्यात म्हटलं 2 खोल्या काढू, मस्त आपल्याला गोडाऊन होता, ते कुटार आले होते, एक मालटाल ठेवली होती, ढोरायले बाहेर बांधू पद्धतशीर. पण काचं काही, आता हात तोंडात येईल घास हिसकून राहिला बिचारा गंठ्या. हा पागलाले आपण पागल पागल करतो, पण तो पागल नाही म्हटलं बी सायाचा. याला हे कसं समजते घरकुल आणि हे ते, नाही तो ढोंग करून राहिला सायाचा. माई ते शाळा होती ना, माझं 4 व्हीलर गाडी आहे, पार्किंगले जागा नाही, म्हटलं आपल्या बाजूला जागा उरेल आहे, रफाड जागा आहे आपल्या जो खाली, त्याच्यात बांधून टाकू म्हटलं, पार्किंगले होऊन जाते 1.5-2 लाखात, कसं बी घरकुला या पैसे होऊन जाते, जमते बजेट. पण काच काही या लुच्च्यानं घोर केला, या गंठ्यानं सायानं माझं आणलं. अरे बा, पैसे देऊन बी आफत आहे त्या मायले. 1 वर्ष लागलं त्या सरपंचा मागे फिरलो, 10,000 रुपये खर्च केली, ता कुठे घरकुल भेटलं ना, आता घरकुल भेटल्यावर हा माझं नांगून राहिला हिंडण्या त्यानं. तुनं 10 दिले घरकुलासाठी, मी 15 दिले. हो म्हटलं कसं घरकुल भेटलं की आपली शाळा जमून जाते, पण कायचं काही ही आपत आली नवीन भोवती आपल्या. हुतलं का काय बा, परेशान झाला काम सारं. अरे बा, हा सरपंच येऊन राहिला, कुठे गेला तर काय, मी गावात कुठे फिरून राहिला त्या पागला सोबत. तो पागल फिरून राहिला त्या सरपंच आले, तो आला की त्याला सांगतो मी सरपंच आले. अरे बुढे बा आला, सरपंच आला, नामदेव घ्या सोबत बापा, हा तो काही जण आहेत. चालेल बापा, याले सांगायच लागेल आता आपल्याला, कार बा या घरकुलाचं कसं बा, हे काऊन माझून येऊन राहिलं, सांगा लागेल यायला. नाही आता याचे तर पुरे कान उचल तुम्ही, नाही यायला सांगतो रे बा, माझे पैसे दे, एक तर मग घरकुल दे रे बा, मूत हे माझून निपुरत बा, काहीतरी शटिंग लाभ होतो, काहीतरी कर यायचं आता. राजा बुढे बा, तोंडातला घास येईल गेला ना, जाणारच आहे तो आता. काय या घंट्यानं साग्यानं घोर लावला करणं. अनुभव मस्त घरकुल भेटत होता, सारखं होत होतं. बा सरपंच तू बरं आला बा, तुझीच वाट पाहून राहिल तर आम्ही, आमच्या मागे ही आफत आली ना. बरं बा, तुमच्या मागं नाही मागे आफत आहे, माझं डोकंच काम नाही करून राहिलं, काय करा काय नाही, मला काही सुचून नाही राहिलं आता. हे झालं पागल मागच लागलं हात धुवून. सरपंच काही ना काही याच्यावर तोडगा काढा लागते, बजेट बसवावं लागते हा आता काही ना काही, नाही तर कसं आपल्या सारीच्या घाटीशी आता फाश्या बसतात आपल्याला. या पागलाचा काही ना काही गेम करा लागते आता आपल्याला. बा काय करा, काही सुसून तर नाही राहिलं, डोकं बंद पडलं माय. मला ते आता घरकुलच दिसून राहिलं, मॅच फालतू आपत्ती आणली हे. ॲज म्हटलं जोड तेल देऊन टाका घरकुल, पण कायचं काही मा चांगलं टालं ते, भाकर गोळणी लागून राहिली शाळेची एटी आता. अरे आफत आली मामाग. सरपंच असं काही बोलू नका, आफत बिफत नाही, आपण काय ना काही मार्ग काढू याच्यावर. चला बरं तुमच्या घरी चला. बा सरपंच बसू आपण, आता कसं साऱ्याच गयाल फाशीला गेला, एकट्याच्या तुयाच नाही, पद आहे तुझ्याकडे, पण आता आम्हाला घरकुल भेटेलाच नव्हतं, आमचे नान कन्या काढून राहिला गडी, कसं आहे आपल्याला सारेच पाहा लागेल ना आता. हो सरपंच चाल बरं, बसू बरं. हो चला मा घरीच चाला तुम्ही, चला. 4 पंचवार्षिक झाल्या, पण अदलो कशी आफत मा भोवती नाही आली, कोणच तोंड वाचलं नाही गावामध्ये. घरकुल द्या आम्हाला, हे द्या की ते द्या, हा साला गंठ्यानं घोर केला. नाही तर मा साऱ्या प्रेमावाले घरकुल दिले मी, हे आता हे घोर झाला. अरे सरपंच टेन्शन ना घेऊन, चला ना, अटी काय रस्त्याने बडबड करता, सारं गाव ऐकते. चला आपण कसं, हे आता गोष्टी कशा लपून चिपूनच्या असतात आपल्या, चला. अरे घंट्या, खरंच भेटीन का आम्हाला घरकुल? मी टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला घरकुल भेटीन म्हणजे भेटीन 100%. आजपर्यंत जे झालं नाही ते आता होईल. तुमच्या मागे गंठन भाऊ समाजसेवक आहे. आपल्यासारखा निर्धार कोणी करत नाही, एका गोष्टीच्या मागं लागलो का आपण त्याच्याच गोष्टी मागं लागतो. जाऊ दे बा गंठन, काही त्रास घेऊ नको बा, कसं हे बळ्या आसामी मोठे लोकात काही दगा फटका करतील तुझ्यासोबत, कसं आमच्यासाठी तुले त्रास होईन बा, आम्हाला नाही भेटलं चालीन बा घरकुल, राहू दे. खरंच रे गंठन, काही खरंच नाही, यानं काही घोर केला ना, खरंच आपत्ती रे त्या भोवती. जाऊ दे बा, आम्ही राहतो आमच्या झोपडीत, पण तू आमच्यासाठी काही पुढे नको धावून येऊ रे बापा.
तुलेच काही करू नाही लोक बोगस आहात, पैसा यायच्या जो साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही भिऊ नका, मला काहीच होत नाही, काहीच होत नाही. माझ्यासोबत काय दगा फटका करतील सायाचे. एकटाच मी 10 लोकांना पाहतो. मर्द माणूस आहो मी, काय भेणार आहो का द्यायले. काय दगा फटका करतील त्याच्यापेक्षा मी हुशार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात नाही. साहेबा आमचा जीव घेते, कसं तू आईले तू एकोणता कास म्हणून कसं आमच्यासाठी तू हे एवढं कुटाने करशील बापा, त्याच्यासोबत भांडण करशील. ते मोठे लोक आहेत खरंच ना गंठन. त्यासोबत काही दगा फटका झाला तर आमच्या डोक्याला ताप तुम्ही माय आमच्या नान बोटोमुळे रे बापू, की याच्यामुळे मा पोरगा मेला, यायला घरकुल देणं होतं म्हणून मा पोरानं दुश्मनी घेतली, असं होईन ना ते. देवा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं नाव कुठेच नाही ना. माझा जीव गेला चालेल पण तुम्हाला घरकुल देत. शब्द आहे गंठनचा, काळ्या दगडाचे पांढरे असते आपलं काम. आपण बेमानी करत नाही. या भ्रष्टाचार करणारे आपल्याला कसं सांगणं जाय समजून. अरे बुडेबा जर असे जर आपण दबत राहू तर हे भ्रष्टाचार दबतील नाहीत ना. भ्रष्टाचार तर वाढत जाईल. कोणी म्हणेन का हा कागद पाहिजे का द्या 100, हे पाहिजे का द्या 100, हे द्या 200. असे फुकट कामच ना होतील ना. मग पैशावर सारं झाले भेलो सारे आपण जीवाला भेलो तर. गंठन तूही बरोबर बोलून राहिला, आपण भिवून राहिलो म्हणून हे कसे हे होऊन राहिले, लठ्ठ होऊन राहिले. खायचा विचार नाही करून राहिले, कोणी म्हणणार नाही यायले. हे गोष्ट केली बा तुम्ही शायण्यासारखी. अरे म्हटलं तर हे दबीन, नाही म्हटलं तर हे लोक हा भ्रष्टाचार फापवत जाईल. यायले कसं सवया पडतील. आता आपल्या गावात पाना सरळ सरपंच आहे, पण कसं घरकुलाही पैसे खाल्लेच की नाही, मोठ्या मोठ्या लोकांना घरकुलं दिलेच की नाही. दिलेच की नाही पाहा तुम्ही. हो ना गंठन बरोबर आहे. आपल्या गावातला सरपंच निरा लुच्चा निघला, काहीच कामाचा नाही, सायाचा निकय भ्रष्टाचार करते. सांगा बा मग अटी जर भ्रष्टाचार आहे आपल्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये तर मग वर किती असेल. तर कसं आता ह्या घरकुलाचं नाटक निघलं आता बाई, तर आता हे घरकुलाचं पुरंच करतो मी. खालपासून वर लोक सारं उकरत नेतो ना, बंदेजे धागे दोरे काढत नेतो ना. घंटन पण पाहू ना सांभाळून बाबा. कसं हे लय चालाक लोक आहेत बरं. आपल्या गावातला सरपंच लय चालाक आहे. तुझे चालाक याले आता सरपंचाला 2 दिवसाचा टाइम दिलाय म्या. 2 दिवसात घरकुलं दिले ठीक, नाही तर मग याच्या बोकांडीवर तर आहेच आपण. मोर्चा डायरेक्ट धडक मोर्चा. तुम्हाला दोघा तिघाल त्याच्याच घरात घालतो डायरेक्ट. यायला घरकुल दे, एक तर तुझ्या घरात राहू दे. यायला झोपड्यात कधी लोक राहते नाही. जबाबदारी सरपंचाची. कायदा प्रथम नागरिक आणतो की कोणाला झोपल्यात की कोणाला आवश्यकता आहे घरकुलाची हे पाहणं त्याचं काम आहे. त्या सरपंचानं जर तुम्हाला घरकुलं जर नाही दिले, त्याच्या घरात त्याच्या बंगल्यात तुम्ही राहायचं आणि तुमच्या झोपडीमध्ये त्या सरपंचाला ठेवायचं. 4 दिवस राहून पाय म्हणा त्याच्यात कसं आहे तर. अरे बापा एवढं करू नको बापा, अटीतटीच आणू नको बरं. आमच्या गयास भाषेला घेईन आम्ही गरीब लोक. कधी आमचा काटा काढतील ते श्रीमंत तर काही सांगता येत नाही. देवलाल भाऊ कदलोक भेटा हो, लावान छातीले माती राजा. कदलोक यायले दबता. कदलोक दबता. हे कसं आहे आपण दबलो की नाही, होले हो केलं की नाही, आपल्या बोखंडीवर बसणार आहात. गंठन भ्याचे नाही विषय नाही ना. आपल्या मागे लेकरं बाकरात भाऊ यायच्या तोडीले तोड नाही ना आपण. याच्या मागं जर लागलो तर इकडे आपले लेकरं बाकरं उपाशी राहतात, असा विषय आहे ना. म्हणून याच्या नांदणे लागत आम्ही. खरंच गंठन गरिबी लय बेकार असते बाबा. याच्या मागं लागणं 4 दिवस त्या ग्रामपंचायतच्या मागं लागणं मी सोपी नाही ना. 4 दिवस रोजदारी डुबली, बाजार होत नाही, हात नाही होत घरी. सारं हातावरचं पोट असते गरीबाचं मजुराचं. ते सारं समजते मुले गरिबी बेकार. आता मी गरीबाचं मी कोणता करोडपती पोरगा मला माहित आहे काय आहे. पण आता कसं आपण समाज खेळचा येळ आहे उचललेला आहे. आपल्याला कुठेही चोकणभर भाकर भेटली त्याच्यात होऊन जाते. पण आता तुमच्या मागे परपंच आहे. बरोबर आहे तुमचं बी. पण तुम्हाला घरकुल दे तुम्ही 100%. गंठन पण चाल आता घरी चाल बा. चाल काही जेवण खाऊन कर. चाल म्या 2-4 पोळ्या टाकेला, एखादी तू खा एखादी मी खातो. चला बोला चला. गावातल्या गरीबाईले घरकुल तर देतोच ना रे. मी गंठ्यावनं या सरपंचाची पाठ नाही पाहिली तर मग म्हणता यानं कसे गावातले धंदा शेटायले मोठमोठ्या लोक आले कसे यानं घरकुल दिले पाहतोच ना. त्याची खालपासून वर लोक सारी कंप्लेंट करत नेतो. अरे बा सरपंच तो घंट्या बा धमक्या देऊन राहिला बा. घरकुलच नाही भेटू देत म्हणते बा. तुम्हाला साधू बा तुम्हाला काय काम आहे म्हणते घरकुलाचं. 2-3 हजार रोजचे कमवता म्हणते. तुम्ही का गरीब आहे का सांग बा. घरी आलता बा तो कुदत. कसं करा बा सरपंच. तुमच्या काय आमच्या उरार कुदून राहिला तो म्हणते सरपंच तू या लोकांना घरकुलच कसं काय देतं. याच्यावर 10-10, 5-5 एकर जमीन आहे म्हणते आणि भूमी येणार तू घरकुल देऊन नाही राहिला. मास्त गायला फाशी लागली आता. तो जर पुढे जर गेला ऑफिसले तर घोर नाही होणार का. बापा सरपंच तू आपत्ती नको सांगू मला. काय आहे तर मागे पाय काय आहे तर मला घरकुल पाहिजे म्हणजे पाहिजे. म्या कसं 10,000 रुपये खर्च केले. 5,000 तुले दिले 5,000 त्या साहेबाला दिले. तू काय घरकुल कॅन्सल नाही झालं पाहिजे सांगून देतो रे मी तुले. नाही तर मग बस माझ्यापेक्षा वाईट कुठली मग.
बाबा चूप बसा ना. 3 पैसे खाल्ले नाही म्या, मोठे काढून राहिले अटीचा माग यायला फाशी लागेला इकडे एक तर. साधू बस बरं, तू चूप बस बरं. जा पहिलेच तर डोकं काम नाही करून राहिलं. त्या माणसा गयाला फाशी लागेला सरपंचाच्या. काय घंट्यानं सारा घोर केला बा. नाही तर मी काय तुम्हाला काय देणार नव्हतं का. तुमचे नाव आली की लिस्ट मध्ये सारं झालं. 15,000 रुपये तुम्हाला हप्ते पडून राहील ते आता या हप्त्यात. पण आता यानं घोर मांडला ना, यानं तमाशा मांडला का. आता मी काय करू सांगा. आता मग हाती आहे काय. घरकुल अन्न मग हाती होतं, पण आता हे पुढचं तो घोर करून आला गंठ्या. घंट्या घोरकून आला तर आम्ही काय करा. त्याला समजून सांग ना तू. ओ भाऊ साधू चूप बस ना. एखादा प्रश्न नाही ना बंद्या, जसा आपल्या 10-15 लोकांचा प्रश्न आहे. थांब ना जरासा. वय वय नको करून साधू. खरंच रे साधू, तुझ्याच प्रश्न एकाचा आमचा बी आहे ना. हा साधू बाई येता बरोबर बडबड करून राहिला. अरे सिच्युएशन तर पाहिजे जा. जशी तुझ्या भोवती येईल तशी आमच्या भोवती येईल. आता आम्हाला सुसून नाही राहिला काय करावं तर. एक तर ते पागल कुदून राहिलं गंठ. सरपंच तू काही टेन्शन घेऊ नको. या घंट्याचा बजेटच बसून टाकू आपण. घालतं का साड्या रात्री पोत्यान देतं का पूर्ण सोडवून. का काही सांगता का मला, का खून करायला लावता का. मी काय काय डाकू गुंडा बापा काही बी राजा. नवीन आपण आणता का 302चा गुन्हा, फाशी डायरेक्ट मुंबईले. बर आता तरी वाचिन मी. सांग ना मग. हा जर असा वय वय करीन तर घरकुल कोणालाच भेटणार नाही ना. माये 10 जातीन, या नामदेचे 10 जातीन. सारेचे पैसे जेवढे आपण लायला तेवढे बंद जातील ना. घरकुल भेटणेच नाही. काय बा सरपंच, तू त्या गंठ्याचा कसा काही ना काही व्हिडिओ मोड, काही ना काही बजेट बसू द्याचा. नाही तर मग आमचे पैसे वापस दे. आमचे पैसे काय ठेवतं. तुझे घरकुल तुलेच राहू दे. पैसे दे आम्हाला. पैसे कुठून देऊ बाबा. साले खर्च ते आता का घरून देऊ का. त्या साहेबाला दिले मला काय इन 2,000 रुपये सापडले त्यातले. आता ती मागून राहिला. बरं बा पैसे नाही ना. थांब ना बजेट बसून आपण. नामदेव काढा काहीतरी कुरापती आयडिया डोक्यातून. द्या ना राजा आयडिया. अरे बाबा आयडिया द्यायला काही नाही, पण यातला एकही चूक नाही आहेत. सारे बडबड बडबड करून राहिले. सारेचा प्रॉब्लेम एकच, आपल्याला घरकुले भेटले पण ते कॅन्सल होऊन राहिले. तो गंठ्या वय वय करून राहिला. मस्ती येऊन राहिला. तो जर साहेबावर गेला तर अजून घर. आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे. तर आपण म्हणते माझे पैसे ना घरकुले नाही ते भ्रष्टाचार केला आणि तुम्ही ना खाल्ले ढमक झाला टमक झाला. वय वय भलते करता तुम्ही. अरे बाबा सांग लोक नामदेव काय आहे तर. कसं आहे आता गंठ्या दाबल्यानं काही दबत नाही. त्यानं घेतला समाजसेवेचा येडा हाती. आता कसं आहे तो लोकांना घरकुलच करी. फक्त त्याची नस एकाच ठिकाणी दबते आता. बरं बापा चाल ना मग. कुठे दबते त्याची नसतं. चाल दाबू बापा कचकनी चाल. कसं आहे त्याच्या मायजवळ जा लागते आपल्याला. सांगा लागते वहिनी असं असं आहे बा. हा गंठ्याकले खूप धंदे करून राहिला असे. आणि तो मोतीराम बुडा तशी धरा लागते. त्याचा गेम बसते थोडीसा. मग गेम जर नाही बसला तर मग कसं. मग आता पदही जाईन सारच जाईन. भ्रष्टाचाराचा आरोप लागेल मावर. काहीतरी याचा दुसराच इलाज करा तुम्ही. दवाखान्यात घेऊन चालता का सायकल. 2-4 शॅट देऊ. पागल तर म्हणतोच की नाही आपण. पागल करूनच राहिलो की नाही. देऊ 2-4. नाही सरपंच शाटमॅट द्यायचं काम नाही त्याने. त्याच्या मायला सांगा लागते की बा तुमचा पोरगा असं बाबा मग करून राहिला. साऱ्या गावात फिरून राहिला. काही गरज आहे का याले. हा मुकड्यान खान गुपचाप राय. चाल बा मग थांबतो. चाल बा डायरेक्ट सांगून देऊ त्याच्या मायली असं साहेब आम्हाला तर घेऊन राहिला गावामध्ये. याचा इलाज करा. नाही तर मग याचा बजेट बसून आम्ही सोडू याले. धमक्याचं देणंच आहेत आपल्याला की बा आम्ही मारू सोडू. याला सांगा समजून. असं जर सांगा लागेल त्या मायला पुरं घाबरून द्यायला लागेल आपल्याला. मग त्या मायची दाय पातळ झाली पाहिजे. मग कसं आपला बजेट लागेल. चला मग काय बसून राहिले. चला पटकनी चला त्या घंट्या घरी. चला त्याच्या डोक्यावर बसू आपण. बाबा त्या घंट्या घरी जाते मायला भेटायला लागते. हा ती बुढी थांबला लागते. त्या घंट्या नांदी लागून कुठे काय करतं तो आपल्या म्हटलं ऐकत नाही आता. आमदेरा चला पटकन झाला आता हा विषय मुळा. चला लगा भ्रष्टाचार करायला पुरत नाही रे बापा. ₹2 खायला पुरत नाही. ज्याचा आहे त्याला घरकुल द्यायला पुरते बापा. हे मनात घातले आपण ना आपल्या भोवती आपण झाली सायाची. सुखानं बाबा राहत होतो. हे फालतू जे बोलणे ऐकायला लागून राहिले. मला मग मित्र उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मी हा चॅनल सबस्क्राईब करा.